झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत रुग्णालयामध्ये निधन झालं। ते 81 वर्षांचे होते। गेल्या काही काळापासून मूत्रपिंड विकारानं ते त्रस्त होते। 1.5 महिन्यांपूर्वीच मेंदू विकारात कारणानं त्यांना अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं। झारखंडचे मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे। झारखंडच्या निर्मितीत शिबू सोरेन यांची महत्त्वाची भूमिका होती। आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असं त्यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। ते मातीशी जोडलेले नेते होते। सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबू सोरेन यांना आदरांजली वाहिली आहे।